सभापती महोदय आभारी आहे आपला. सभापती महोदय, ह्या 93च्या सूचनेकडे सूचना म्हणून पाहत असताना आपल्याला या दृष्टीने सुद्धा पाहायला पाहिजे की देशातलं आणि राज्यातलं अतिशय ऐतिहासिक असं हे ठिकाण आहे. आपल्या सगळ्यांना हे सांगताना मला एक आनंद होतोय की 1876 साली या रत्नागिरी जिल्ह्यामधल्या राजापूर नगर परिषदेची स्थापना झाली. म्हणजे 150 वर्ष झाली. जेव्हा आपण स्वातंत्र्य सुद्धा झालो नव्हतो त्या काळापासून राजापूर हे एवढं ऐतिहासिक शहर आहे. याचं वैशिष्ट्य असं सुद्धा आहे, डच आणि इंग्रज ज्या वेळेला आपल्या देशावर राज्य करत होते त्यावेळेला त्यांच्या वखारी ह्या राजापूरमध्ये असायच्या. राजापूर हे शहर तसं बाजारपेठ आणि पश्चिम घाटात कोकणातली ही सगळ्यात प्रसिद्ध असलेली बाजारपेठ. विशेष म्हणजे छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही धरती. ज्या वेळेला छत्रपतींनी अफझल खानाचा वध केला त्यावेळेला इंग्रजांनी सिद्दी जोहरला दारुगोळा संपूर्ण पुरवून महाराजांवर आक्रमण करण्यासाठी त्याला प्रोत्साहित केलं किंवा त्याला हे केलं. महाराजांनी ह्या राजापूर याच्यामध्ये हे करून युद्ध करून यांना सगळ्यांना धुळीस मिळवलं आणि त्यांच्या सगळ्या वखारी सगळ्या ताब्यात घेतल्या. एवढा ऐतिहासिक असा हा आपला ठेवा आहे आणि याचं जतन करणं आवश्यक आहे. गेली अनेक वर्ष तिथे जर आपण पाहिलं तर ही नगर परिषद आत्ताच्या झालेल्या निवडणुकांमध्ये आमच्या या सदस्या राहिल्या हुस्नबानू खलिफे. सर आम्ही जरा थोडं इतिहास 93 मध्ये वाव नाहीये. हो आहे, वाव आहे. तुम्ही ठरवलं तर सगळीकडेच वाव आहे. आपण पुढे जाऊन मागे येतो. त्यामुळे ठरवलेलं नाहीये. कमी शब्दात जास्त महत्त्वपूर्ण बोला. जास्त बोलतो. तर इतिहास कमी कसा मांडू आणि तो फार कमी शब्दात मांडलेला आहे. तर माझी विनंती अशी आहे की ज्या नगर परिषदेला 150 वर्ष कंप्लीट होतात आहेत आणि हा तिथे शिवकालीन मंदिर आहेत, दर्गे आहेत, इतर सगळे हे आहेत, 2 नद्यांचं संगम आहे तिथे. हो, तिथे आले होते. म्हणजे एवढं इथे ऐतिहासिक ती जागा आहे. माझी विनंती राहील 150 वर्ष झालेले ह्या नगरपालिकेसाठी 1 वर्ष कार्यक्रम तिथल्या नगरपालिकेने घेतलेले आहे. आताच्या ह्या निवडणुकामध्ये तिथे हुस्नबानू खलिफे आमच्या काँग्रेसच्या नेत्या त्यांनी ती नगर परिषद आपल्या ताब्यात, मागेही त्यांच्याच ताब्यात होती, गेली अनेक वर्ष ती त्यांच्याच ताब्यात होती. तर माझी विनंती आहे की याच्याकडे फक्त विरोधकांची नगर परिषद असं न पाहता आपल्याला विनंती आहे 150 वर्ष झालेला 1 वर्ष कार्यक्रम होणार आहे. शासनाला माझी विनंती आहे 150 कोटीची आपण इथे तरतूद करावी आणि एक याचा राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघेही हे या बाबतीमध्ये एक ऐतिहासिक आपला ठेवा जतन करण्याच्या दृष्टीने नक्कीच या गोष्टीचा विचार करतील आणि म्हणून याला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. 1 वर्षभर कार्यक्रम राबणार आहेत. या नगर परिषदेला 150 कोटी आपण मदत करणार का? आणि हा जो तुमचा आमचा जो शिवकालीन मंदिर असतील, दर्गा असतील, राजापूरची गंगा, ह्या सगळ्या गोष्टी तिथल्या ज्या आहेत त्याचं जतन करण्यासाठी आपण शासन म्हणून एक 150 वर्ष पूर्ण होतात 150 कोटी यांना अनुदान देणार का? माननीय मंत्री महोदय. सन्माननीय सभापती महोदय, राजापूर नगरपालिकेच्या संदर्भातला प्रश्न 93 द्वारे भाई आपण या ठिकाणी मांडलात. त्या जिल्ह्याचा स्वतः पालकमंत्री म्हणून मी देखील काम करतोय आणि माझे मोठे बंधू त्या ठिकाणी आता आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. तुमचा पूर्वीपासूनच आम्हाला पाठिंबा आहे, याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारणच नाही. पण मी पण पॉझिटिव्हच सांगितलं. मी तेच सांगितलं, त्याच्यावर मी असं बोललो की मला आणि माझ्या बंधूंना कायमस्वरूपी तुमचा पाठिंबा आहे. आणि तर भाई याच्यामध्ये थोडं महत्वाची गोष्ट आपल्याला सांगतो की या 150 कोटी रुपयाचा जो निधीचं पत्र शासनाकडे देण्यात आलं, सन्माननीय खलिफे मॅडमनी दिलं, पालकमंत्री म्हणून मला देखील दिलं. 4 दिवसापूर्वी माझ्या अध्यक्षतेखाली सन्माननीय आमदार महोदय आणि खलिफे मॅडमची एक बैठक देखील घेतली आणि सध्या आवश्यक राजापूर नगरपालिकेला कामं कुठची आहे त्याची आम्ही यादी तयार केलेली आहे. त्याला देखील आम्ही पैसे उपलब्ध करून देणार आहोत. त्यांची माझी चर्चा पण झालेली आहे.
पण याच्या अगोदर देखील या 2 वर्षामध्ये वैशिष्ट्यपूर्ण कामातनं सुमारे 33 कोटी राजापूर नगरपालिकेला आम्ही दिले. महाराष्ट्र सुवर्ण जयंती अभियानाअंतर्गत 26 कोटी रुपये दिले. विशेष रस्ता अनुदानातनं 9 कोटी 93 लाख रुपये दिले. नमो उद्यानासाठी 1 कोटी रुपये दिले. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोक कल्याण अभियानासाठी आम्ही 1 कोटी रुपये दिले. नाविन्यपूर्ण योजनेतनं आम्ही 95 लाख रुपये दिले. पर्यटन विकास मूलभूत सुविधा योजना त्याच्यामधनं 79 लाख रुपये दिले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारमधनं आम्ही 66 लाख रुपये दिले. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत आम्ही 34 लाख रुपये दिले. म्हणजे या 1.5 वर्षामध्ये सुमारे 74 कोटी रुपये कुठच्या पक्षाची नगरपालिका आहे काय याच्यापेक्षा नागरिकांचा विकास करण्यासाठी दिलेत. आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो, हा महाराष्ट्रातला अजून एक अभिनव उपक्रम माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी सुरू केला. MSRDC मधनं पहिल्यांदा मंदिर विकासाचा कार्यक्रम जो जाहीर झाला होता त्याला 8.5 कोटी रुपये मंजूर करून राजापूरची अस्मिता असलेलं धूतपापेश्वर मंदिर जे आहे त्याचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय देखील शासनाने घेतलेला आहे. आणि या 150 कोटीच्या संदर्भामध्ये माझी नगराध्यक्षांची आणि आमदार महोदयांची बैठक झालेली आहे. त्यांना आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून आम्ही देणार आहोत. अनुक्रमांक नंबर 3 सूचना क्रमांक 24 अनिल